चरण रज लागता सहज चरण रज लागता सहज संत चरण रज लागता सहज चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय वासनेचे बीज जळून जाय चरण रज लागता सहज चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय वासनेचे बीज जळून मग राम नामे उपजे आवडे मग राम नामे उपजे आवडे घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नैने नीर लोटे कंठी प्रेम दाटे नैने नीर लोटे हृदय प्रगटे राम रूप हृदय प्रगटे राम रूप मग राम नामे उपजे आवडे मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे तुका मने साधन सुलभ गोमटे तुका मने साधन सुलभ गोमटे उपदिष्टे पूर्व पुण्य उपदिष्टे पूर्व पुण्य साधन सुलभ गोमटे तुका मने साधन सुलभ गोमटे उपदिष्टे पूर्व पुण्य उपदिष्टे पूर्व पुण्य मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे सुख घडोघडी वाढू लागे जय जय विठोबा कुमारी जय जय विठोबा कुमारी जय जय कुमार कुमारी कुमार कुमारी जय जय कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार संगीत विशारद हरिभक्तीपरायण महादेव महाराज घुंगरड आणि संगीत विशारद हरिभक्तीपरायण दिनकर महाराज खामकर. संत चरण रज संत चरण रज लागता सहज लागता संत चरण रज चरण
वासनेचे बीज जळून जाय वासनेचे वासनेचे बीज जळून
आवाज दिसना बाबा. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढो लागे कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढो लागे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढो लागे विठ्ठल संत चरण रज लागता सहज कमी झाला थोडं तुमचा पण कमी झाला वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढो लागे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तूची गणेशु सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारे जोजी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढो लागे संत श्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट आणि महत्वाचा असा अभंग आहे. आपल्या जीवनामध्ये संत चरण रज प्राप्ती झाल्यानंतर कसा कसा बदल घडतो याचं सुंदर असं मार्गदर्शन महाराजांनी या अभंगामध्ये केलेलं आहे. विठ्ठल भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पत्रिका मत्स्येंद्रनाथ भगवंताच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही पावन भूमी पावन पंचक्रोशी
ब्रह्मीभूत गुरुवर्य स्वामी निगमानंद महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. सर्व संतांच्या आशीर्वादाने, संतांच्या कृपाशीर्वादाने, संतांच्या अनुग्रहाने समस्त गावकरी मंडळी, मौजे, नांदीवाली सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या प्रेमाने, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण धोंडीराम महाराज यांच्या प्रेरणेने ब्रह्मीभूत गुरुवर्य स्वामी निगमानंदजी महाराज यांच्या कृपाछत्राखाली हरिभक्तीपरायण गुरुवर्य महंत जनार्दन स्वामी गुरुस्वामी निगमानंदजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली महाराजांच्याच मार्गदर्शनाने आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होत असलेला आपला हा गावचा कितवा आहे हा 47वा हा बाबांनी सुरू केलेली ही नारळी सप्ताहाची परंपरा. आणि या वर्षीचा हा नारळी सप्ताह आपल्या गावामध्ये म्हणजे बाबांच्या जन्मगावी या ठिकाणी भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये संपन्न होत असताना आजचा हा पहिलाच दिवस आहे. पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, एक आदर्श विद्यार्थी, आदर्श शिष्य, ज्यांना निगमानंद बाबांचा वरदहस्त प्राप्त झाला असे असणारे आमचे जनार्दन महाराजांच्या आग्रहाने आमचे वारकरी शिक्षण संस्थेतील आमचे अध्यापक हनुमान चैतन्यजी महाराज यांच्या आग्रहाने, प्रेमाने आज माझ्याकडे ही सेवा आलेली आहे. सेवेकरता या ठिकाणी उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, मृदंगाचार्य, दोन्ही मृदंगाचार्य एकदम तयार आहेत. गायक मंडळी सुद्धा एकदम ज्येष्ठ श्रेष्ठ त्यांच्या क्षेत्रातली आहेत. परिसरातील सर्व टाळकरी मंडळी, या परिसरातील सगळी महंत मंडळी आणि आमचे सगळे विद्यार्थी गुरुबंधू, पुढे बसलेले सगळे श्रोते सज्जन आणि माता भगिनी, सर्वांच्या चरणी मी वंदन करतो. आपण सर्वांनी मिळून टाळी वाजून कीर्तनात सहभागी व्हायचे. विठ्ठल या ठिकाणी पहिल्यांदाच मला कीर्तन सेवेचा योग या गडावर प्राप्त झालेला आहे. आल्यानंतर मच्छिंद्रनाथ स्वामी महाराजांचं दर्शन झालं. गडावर ते सगळं वैभव पाहिलं. जरी निगमानंद महाराजांना मला पाहण्याचा योग आला नाही, परंतु झाड जाणिजे फुले, मानस जाणिजे बोले, भोगे जाणिजे केले पूर्वजन्याचे. आपल्याला फुलावरून झाड ओळखता येतं. एखादी इमारत आपल्याला भव्य आणि दिव्य अशी दिसली, अनेक वर्षे इमारत टिकलेली असं दिसलं, समजायचं त्या इमारतीचा पाया मजबूत असला पाहिजे, भक्कम असला पाहिजे. तसं बाबांचं हे सगळं कार्य पाहिलं आणि मग बाबांच्या संबंधी आपल्याला अनुमान करता येतं की बाबा एक फार मोठी विभूती होती. विठ्ठल मी आमच्या हनुमान चैतन्य महाराजांना विचारलं, म्हटलं एवढ्या जुन्या काळामध्ये या ठिकाणी शाळा, अध्यात्मपीठ आहे, आश्रम आहे आणि आश्रमामध्ये सुद्धा त्या काळात बाबांनी एवढी मोठी दूरदृष्टी ठेवली की इथे शाळा सुद्धा असली पाहिजे. बऱ्याच वेळेला अध्यात्म करणारी जी मंडळी आहेत, अध्यात्माचं चिंतन करणारी मंडळी, त्यांचं शालेय शिक्षणाकडे, बाकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष सुद्धा होण्याची शक्यता असते. परंतु बाबांच्या जीवनामध्ये
एक व्यवहार आणि परमार्थ याचा चांगला समन्वय दिसून येतो. विठ्ठल अध्यात्माबरोबरच आपली लौकिक उन्नती सुद्धा झाली पाहिजे. कुठल्या तरी गावाला मी एक कीर्तनाला गेलो होतो. जात असताना गावात नीट रस्ते नाही, गावात शौचालय नाही, गावात शाळा नाही. आणि गेल्यानंतर तिथले लोक सांगायला लागले, म्हटले आम्ही गावामध्ये 2 कोटीचं मंदिर बांधलं. मंदिर बांधलं चांगलीच गोष्ट आहे, बांधलंच पाहिजे मंदिर. पण त्या मंदिराबरोबर माणसांची सुद्धा मंदिरं झाली पाहिजेत. गावाला नीट रस्ता सुद्धा असला पाहिजे, माता भगिनींच्या करता शौचालय सुद्धा असलं पाहिजे आणि गावात चांगली शाळा सुद्धा असली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल ती दूरदृष्टी बाबांच्या मध्ये दिसून आली. ऋषिकेश सारख्या ठिकाणी त्यांनी अध्ययन केलं. हे शास्त्राचं सुद्धा त्यांना शास्त्राची चांगल्या प्रकारची दृष्टी होती. आणि या ठिकाणी आल्यानंतर वैकुंठवासी परमपूज्य वामन बाबा महाराज, मला वाटतं भीमसिंग महाराज यांचा सहवास त्यांना प्राप्त झाला. आणि त्यांच्या सहवासामध्ये वारकरी संप्रदायाची निष्ठेने त्यांनी सेवा केली. अनेक वर्ष वारी केली आणि आपलं जीवन ज्ञानेश्वरी गाथा भागवत हे आपलं त्यांनी जीवन बनवलं. त्यांना आमच्या हनुमान चैतन्य महाराजांनी आता सांगितलं की मी विचारलं त्यांना मी कोणतं अनुष्ठान करू. ते म्हटले अनुष्ठान काय, ज्ञानेश्वरी गाथा भागवत हेच अनुष्ठान आहे. एवढी त्यांची संप्रदायाच्या ग्रंथावर संतावर निष्ठा होती. विठ्ठल आणि अशा महापुरुषांचा सहवास तुम्ही सगळ्यांना प्राप्त झालेला आहे. हे तर जन्मगावच आहे बाबांचं, आहे की नाही. कितीतरी माझ्यासमोर बसलेली मंडळी त्यांच्या सहवासात वाढलेली आहे. आमचे आदरणीय जनार्दनजी महाराज, महंत जनार्दनजी महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये असताना मी त्यांचं जीवन पाहिलेलं आहे. आणि बऱ्याच वेळेला मनुष्याच्या जीवनामध्ये महंत झाल्यानंतर, मोठं पद मिळाल्यानंतर खूप आमूलाग्र बदल होतो. पण त्यावेळेस त्यांची जी वागण्याची धाटणी होती, आजही तशीच त्यांची वागणी आहे. तोच साधेपणा आहे, तोच भोळापणा आहे त्यांच्या जीवनात. त्यांची स्तुती म्हणून नाही, सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे जे संस्कार आहेत, वैकुंठवासी परमपूज्य घोले बाबांची त्यांच्यावर विशेष करून छाप होती. आणि त्यांची शिस्त, त्यांचे सगळे नियम आजही ते सांभाळतायत. वास्तविक पाहता त्यांनी खाली बसलं पाहिजे, कारण ते आता गादीवर आहेत, महंत आहेत. परंतु संस्थेची आमच्या परंपरा अशी आहे, आजही तुम्ही कधी आमच्या मुक्ताबाईच्या फडावरती, आळंदीला वारकरी शिक्षण संस्थेच्या फडावर आले, एखादा लहान मुलगा जरी कीर्तनाला उभा राहिला तरी सगळी मोठी मंडळी कीर्तनात टाळ घेऊन उभे राहतात. आमच्या वैकुंठवासी बोधे बाबा प्रॅक्टिसचं कीर्तन असतं, मला प्रत्येकाच्या कीर्तनात टाळ घेऊन उभे राहायचे. मी बाबांना एकदा सहज असं विनोदाने म्हटलं, बाबा तुम्ही खाली बसत जा. ते म्हटले टाळ घेऊन उभं राहणं सेवा नाही का? कीर्तनच सेवा आहे फक्त. कीर्तनापेक्षा मोठी सेवा टाळ घेऊन उभं राहणं. विठ्ठल परंपरा तुम्हाला दुसरीकडे कुठे पाहायला मिळणार नाही. म्हणून ही आदर्श परंपरा, संस्थेतले एक एक विद्यार्थी किती मोठं काम करतील काही सांगता येत नाही. काल मी रात्री वरूरला कीर्तन केलं, त्या शेवगावजवळ. आमचे आदरणीय गुरुबंधू असणारे राम महाराज झिंजुरके बाबांच्याच पाठाला होते. कीर्तनामध्ये जवळजवळ 500 मुलं टाळ घेऊन उभी राहिली होती, पॅन्ट शर्ट घालून. किती मुलं? 500 टाळकरी होते.
आणि त्यांनी अगोदरच अभंग मला विचारून घेतला होता. ते म्हणले सगळ्यांचा अभंग पहिला पाठ करून घेत असतो. सगळे कीर्तनकाराचे अभंग पाठ करून घ्यायचे. आणि खूप चांगलं कार्य आहे. संस्थेच्या गुरुबंधूंनी केलेलं हे सगळं कार्य पाहिल्यानंतर आनंद वाटतो. विठ्ठल विठ्ठल. पहिलाच दिवस आहे आणि म्हणून नामपर अभंग घ्यायचा असतो. परंतु बाबांची जन्मभूमी आहे. थोडंसं बाबांचंही वर्णन आपल्या मुखातून घडावं, कारण पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, हरपले आपणपे पावे ते संता ते पाहता घेवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा, जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीची मुक्तता, जैशी दीपे दिशे पाहता आपली वस्तू. संतांचं वर्णन घडावं म्हणून याच्यामध्ये संतांचंही वर्णन आहे आणि नामचिंतनाचंही वर्णन आहे. असा हा अभंग आहे. विठ्ठल आणि याच्यामध्ये रामाचंही वर्णन आलेलं आहे. कारण आता रामनवमी जवळ आलेली. बहुतेक हे सगळे सप्ते जे आहेत ते रामनवमी करतायत. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनात रामाला कसं प्रगट करायचं आहे हे सांगितलंय. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम आहेच, आहे का नाही? आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा सर्व घटे राम, सर्व घटे राम, देहा देही एका, सर्व घटे राम, सर्व घटी राम, सर्व घटी राम, देहा देही एका, सर्व घटी राम. सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी, सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. सर्व गती राम देहा देही, गती राम देहा देही, प्रकाशक सहस्ररश्मी, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. दुसरी सिंगल म्हणायची. सर्वा घटी राम देहा देही एक, एरवी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुका आहे आईशी, बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. राम नाही असं कोणीच नाही बरं का. रावणाच्या सुद्धा हृदयात कोण बसलाय? रामच बसलेला आहे. राम आहेच. राम म्हणजे सुख, राम म्हणजे आनंद. मग आपल्याला आनंद का मिळत नाही? आपल्या सगळ्यांच्या हृदयात राम बसलाय, मग आनंद का मिळत नाही? आहे पण तो प्रगट झालेला नाही, किंवा आहे पण आपल्याला माहिती नाही. आहे पण तो आवृत्त झालेला आहे. कोणामुळे? रावणामुळे. विठ्ठल
माणसाने मला विचारलं, महाराज पूर्वी रावण होता, त्याला मारण्याकरता रामप्रभूचा अवतार झाला, रावणाला मारलं, आता दरवर्षी रामजन्म कशाला करायचा? एवढा खर्च करायचा, सप्ताह करायचा, दरवर्षी रामजन्म कशा करता? पूर्वी रावण होता, मारलं प्रभू रामचंद्राने त्याला. मी त्याला म्हटलं, बाबा पूर्वी रावण होता आता नाही असं समजायचं काही कारण नाही. रावण म्हणजे कोणी व्यक्ती नाही बरं का, रावण ही वृत्ती आहे. रावण म्हणजे दुर्गुण आणि राम म्हणजे सद्गुण. हे दुर्गुणांचं आणि सद्गुणांचं सारखं युद्ध आपल्या अंतःकरणात चाललंय. कधी दुर्गुणांचा सद्गुणावर विजय होतो, कधी सद्गुणांचा दुर्गुणावर विजय होतो. सद्गुणांचा दुर्गुणावर विजय झाला तर सुख मिळतं आणि दुर्गुणांचा विजय झाला तर माणसाच्या जीवनात दुःख येतं. म्हणून जोपर्यंत मनात हे दुर्गुण आहेत तोपर्यंत आपल्याला रामजन्म साजरा करावा लागतो. कधी कोणता दुर्गुण येईल काही सांगता येत नाही बरं का. कीर्तनात झोप लागायला लागली की समजायचं कुंभकर्ण आला. आपल्याच दुसऱ्याच्या घरात भांडणं लावण्याची वृत्ती आली की मंथरा आली. कारण रामायणात भांडणं कोणी लावली? मंथरे. विनाकारण दुसऱ्याला त्रास देण्याची वृत्ती आली, परस्त्रीकडे पापदृष्टीने पाहण्याची वृत्ती आली, समजायचं रावण आला. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून या दुर्गुणांना घालवण्याकरता दरवर्षी आपण रामजन्म साजरा. हे दुर्गुण कधी येतील काही सांगता येत नाही. मी एक दृष्टांत वाचला होता. उत्तरेकडे एक रामायणाचे चिंतनकार होऊन गेले, त्यांचं नाव पंडित राम किंकरशी. त्यांचा एक दृष्टांत वाचला. ते म्हटले, मी एका गावामध्ये प्रवचनाला गेलो. उत्तरेत दसऱ्याला रावण जाळण्याची पद्धत आहे. उत्तर प्रदेशामध्ये दसऱ्याला काय जाळतात? रावण तयार करतात. मोठा मोठा असा गवताचा रावण तयार करतात आणि त्याला ते जाळतात. आपण टीव्ही मध्ये पाहतो दसऱ्याच्या वेळेस जाळतात. ते म्हटले, मी प्रवचनाला गेलो, कार्यकर्ते आले आणि म्हणायला लागले, महाराज काल आम्ही रावण जाळला. आणि बरं का महाराज, एवढ्या पंचकृषीमध्ये जेवढा मोठा रावण नव्हता तेवढा आमचा रावण मोठा होता. मग ते म्हटले, तुम्ही रावण जाळला पण बाहेरचा जाळला, पहिला हा स्पर्धारूपी आत रावण बसलाय तो जाळा म्हणे. म्हणजे परमार्थात सुद्धा आता स्पर्धा सुरू झालेली. जी नको आहे. परमार्थात सुद्धा काय झाले, आम्ही काही ठिकाणी गेल्यानंतर लोक कानात येतात आणि सांगतात, महाराज कीर्तन चांगलं वठलं पाहिजे. वठलं शब्द तुमच्याकडे नाही, आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये हे गडाची कृपा आहे बरं का. तुमच्याकडे तसलं नाही वाटतं काय? तमाशा वगैरे नाही ना? गावोगावी तुमच्याकडे तमाशा नाही. आमच्या पुणे जिल्ह्यात बघा तुम्ही गावोगाव तमाशे. मी म्हटलं का असं का म्हणता कीर्तन वठलं पाहिजे? कीर्तन काय तमाशा आहे का? कीर्तन हे आपल्या उद्धाराचं साधन आहे, मनोरंजनाचं साधन नाही बरं का. ते म्हटले, अहो काय झालं, 2 महिन्यापूर्वीच खालच्या आळीचा सप्ताह झाला आणि त्यांच्या नाकावर टिचून आम्ही वरल्या आळीने ठेवलाय. म्हटले मी हात जोडले, म्हटलं बाबा हे कीर्तन सप्ताह ह्याच्या करता नाही. एक काय 10 करा सप्ते, पण रागद्वेष वाढवण्याकरता नको, कमी करण्याकरता करा. विठ्ठल काय चाललंय समाजामध्ये? वर्षात हाताला कीर्तनकार आणतात तो, त्याने हा आणला ना त्याच्या नाकावर टिचून दुसरा आणायचा. त्याने 20,000चा आणला, मी 40,000चा आणला. अरे कीर्तन बसून ऐक, नामस्मरण कर, चिंतन कर. त्या जे गेलेले लोक आहेत ज्यांच्या वर्षाच्या निमित्ताने आपण कार्यक्रम करतोय ते काय म्हणत असतील? म्हणून लक्षात ठेवा, परमार्थात आपण जर चाकुरी सोडून परमार्थ करायला लागलो ना, पैसे देऊन नरकाला जाण्याची व्यवस्था आहे. विठ्ठल विठ्ठल
शिस्तीची मंडळी होऊन गेली, काही शिस्तीची मंडळी होऊन गेली. त्यांनी हे लावलंय. आज आपल्याला हे सगळं भव्य दिव्य वातावरण दिसतं. निगमानंद महाराज हे त्यांना दूरदृष्टी होती. अगदी बंकट स्वामी महाराजांच्या पासूनची परंपरा त्यांनी सगळी मंडळी सांभाळली, गुणीजन मंडळी सुद्धा सांभाळली. मी सकाळी ज्यांच्या घरी जेवायला गेलो होतो त्या वरूरला, ते विशारद गायक आहेत, माझ्याबरोबर भागवताला असतात, अण्णा महाराजांच्या. ते म्हटले, आता बा तिथे बसले बसले त्यांनी सांगितलं, ते म्हणले मला असा महात्मा मी अजून कधी पाहिलाच नाही म्हटले. अगदी शांती ब्रह्म म्हटले. आणि त्या काळात म्हटले त्यांना गुणीजनांची सुद्धा एवढी आवड होती, ते सुरेशजी वाडकर यायचे म्हणे, त्यांची संगीतमय बोलवायचे, विठ्ठल विठ्ठल रामाला आपल्याला प्रगट करायचंय. राम म्हणता रामची होई जे, राम म्हणता रामची होई जे, बैसोनी पदवी घेई जे, बैसोनी पदवी घेई जे. ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. आपल्या जीवनामध्ये रामाला कसं प्रगट करायचं बस तोडायचं, ते तुकाराम महाराजांनी पायरी पायरीने या अभंगात सांगितले बरं का. तसं पाहायला गेलं तर हा अभंग जो आहे सगळ्या गाथ्यामध्ये नाही. हा अभंग फक्त स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्याच गाथ्यामध्ये आहे, वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर यांच्याच गाथ्यामध्ये आहे. इतर ठिकाणी हा अभंग क्षेपक मानला जातो, परंतु सद्गुरू जोग महाराज या अभंगावर चिंतन करायचे. मी जे चिंतन वाचलंय ते वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर यांचं चिंतन माझ्याकडे आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत चरण रज लागल्यानंतर आपल्या जीवनात कसा कसा बदल घडतो, संतांचं चरण रज खूप महत्वाचं आहे. ऐका, संत चरण रजाचा परिणाम जडावर होतो, संत चरण राजाचा परिणाम जीवावर होतो, संत चरण राजाचा परिणाम देवावर सुद्धा होतो. जड वस्तूला जर संतांचं चरण रज लागलं तर त्याच्यात सुद्धा बदल घडतो. आपल्याला सगळ्यांना तुकाराम महाराजांचं चरित्र माहिती आहे. तुकाराम महाराज जेव्हा डोंगरावर जायचे, सकाळी सकाळी उठायचे आणि भजन करायला डोंगरावर निघून जायचे. दुपारी 12 वाजता त्यांच्या धर्मपत्नी भाकरी घेऊन जायच्या. पण बऱ्याच वेळेला असं व्हायचं, एका डोंगरावर जायचं तिथं महाराज नसायचे, खाली यायचं दुसऱ्या डोंगरावर जायचं तिथं नसायचे, तिसऱ्या डोंगरावर महाराज सापडायचे. एके दिवशी जिजाबाईंनी महाराजांना हात जोडले आणि सांगितलं, महाराज तुम्ही डोंगरावर जाता, भजन करता, मी किती वेळा सांगितलं तुम्ही ऐकत नाही. ठीक आहे, जात जा, पण जाताना कमीत कमी मला सांगून जायचं, नाही तर मला फेरा होतो, मला कष्ट होतात. महाराज म्हटले, आवले
मी कोणत्या डोंगरावर गेलो हे ओळखायचं कसं, त्याची खून तुला सांगतो. देहूच्या बाहेर निघलं 3 रस्ते फुटतात, त्या तिन्ही रस्त्याला कान लावायचे. ज्या रस्त्यातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी आला समजायचं मी त्या रस्त्याने गेलो. विठ्ठल विठ्ठल संत चरण राजाचा परिणाम जडावर झाला, लक्षात ठेवा. जनाबाईंनी ज्या गोवऱ्याला हात लावला त्या गोवऱ्यातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येत होता. तसा संत चरण राजाचा परिणाम देवावर सुद्धा होतो. भगवान परमात्मा भागवतामध्ये असं म्हणतात उद्धवजींना, माझ्या ठाई जे पवित्रपण ते मज भक्ताचे निजान, म्हणून मी भक्ता मागे आपण धावे चरण रज वंदाया. भक्त चरण रज वंदिता मज केवढी आली पवित्रता, माझी पायवनी वाहे माथा जाण तत्वता सदाशिव. उद्धवा, अरे माझ्या ठिकाणी जे पवित्रपण आहे ते माझं नाही, माझ्या भक्तांच्या मुळे आलेलं आहे. विठ्ठल निरपेक्षम मुनिम शांतम निर्वैरम समदर्शनम अनुव्रजाम्यहम नित्यम पोयेत आंग्रिरेणुभिः. त्याच्यावर श्रीधराचार्यांनी फार गोड टीका लिहिली. म्हटले भगवान परमात्मा म्हणतात मला पवित्र व्हायचंय, देवाच्या ठिकाणी कोणती अपवित्रता आली. तिथे मला वाटतं श्रीधराचार्यांनी असं लिहिलंय की सगळे भक्त भगवान परमात्म्याला माझा आहे असं म्हणतात, पण भगवान परमात्म्याकडून मात्र तारतम्य येतं असं काहीतरी लिहिलंय त्यांनी. आणि तीच अपवित्रता म्हणून भगवान परमात्मा परत संतांच्या चरणराजाची इच्छा करतात. म्हणून संत चरणराजाचा परिणाम जो आहे तो देवावर सुद्धा होतो, तसा संत चरणराजाचा परिणाम जीवावर सुद्धा होतो. कसा होतो अभंगाचा पहिला. संत चरण रज लागता सहज, 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 संत चरण रज लागता सहज. वासनेचे बीज जळून जाये, वासनेचे बीज जळून जाये, जळून जाये. मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, जळून जाय. मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. ऐका, लक्ष द्या. संत चरण रज लागल्यानंतर आपल्या जीवनात कसा बदल घडतो महाराज पहिल्या चरणात सांगतात. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. संतांचं चरण रज आपल्याला सहज जरी लागलं तरी आपल्या जीवनातली वासना आहे त्या वासनेचं बीज आणि वासना सगळं जळून जातं. एवढं संत चरण राजाचं महत्व आहे. आता हे संत चरण रज म्हणजे काय, सहज का म्हटलेलं आहे, वासना कशाला म्हणतात, वासनेचं बी कोणतं, आणि संतांच्या सहवासात ते कसं जळतं. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. पहिला शब्द आहे संत चरण रज. कशाला म्हणायचं संत चरण रज, एक अर्थ आपण सुरुवातीला पहिला संत चरण रज म्हणजे संतांच्या पायाची धूळ, पण एवढाच मर्यादित अर्थ नाही बरं का. संत चरण रज म्हणजे नुसता संतांच्या पायांची धूळ एवढा मर्यादित अर्थ नाही.
थोडा व्यापक अर्थ आहे. संत चरणराज म्हणजे काय, तर संतांचा उपदेश, याला संत चरणराज असं म्हटलंय. लक्षणेच्या दृष्टीने, लक्षार्थाच्या दृष्टीने संतांचा उपदेश हेच संतांचं चरणराज आहे. तुकाराम महाराजांचं चरणराज काय, तुकाराम महाराजांचा प्रत्येक अभंग आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं चरणराज काय, ज्ञानेश्वरीतली एक एक ओवी आहे, हरिपाठातला एक एक अभंग आहे. आणि नाथ महाराजांचं चरणराज काय असेल तर नाथ महाराजांची एक एक ओवी आहे. त्यांचं चरणराज आपल्याला सहज जरी लागलं तरी आपल्या जीवनात बदल घडवू शकतो. विठ्ठल सहज बोलले. तुकाराम महाराजच्या चरित्रात अशी कथा आली. ते कडूस नावाचं गाव आहे देऊच्या शेजारी. तिथे गंगाराम पंत मवाळ नावाचे ग्रस्त राहत होते. आणि त्यांची म्हैस चुकली. म्हैस असते ना, ती चुकली असेल कुठे. आणि 2 दिवस म्हैसच सापडे ना. मग इकडे म्हैस शोध, तिकडे म्हैस शोध, शोधत शोधत ते भंडारे डोंगरावर आले. नेमके तुकाराम महाराज भजन करत बसले होते. आता तुकाराम महाराज तल्लीन झालेले होते. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली पक्षी सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी. एकांतामध्ये आनंद घेत होते महाराज. येणे सुखे रोचे एकांताचा वास. आणि तिथे हा ग्रस्त गेला. महाराज महाराज, म्हणजे काय झालं, माझी म्हैस बघितली का. महाराज म्हटले म्हैशीच बघायच्या होत्या तर इकडं कशाला आलो असतो. आणि तुला सुद्धा सांगतो बाबा, तुझी म्हैस घरी गोठ्यात बांधलेली जा. पण एक सांगतो, लक्षात ठेव, हे आयुष्य म्हैशी बघण्याकरता नाही, देव पाहण्याकरता आहे. तो देव पाहण्याकरता काहीतरी प्रयत्न कर. एवढंच बोलले महाराज. तो घरी गेला आणि घरी गेल्यानंतर पाहिलं तो गोठ्यात म्हैस होती. चमत्कार वाटला ना. आणि चमत्काराशिवाय म्हैस पाहिल्यानंतर तिथेच म्हैस सोडली. तुकाराम महाराजांच्याकडे आला. म्हटलं आजपासून तुमच्या बरोबर देव पाहायला येणार. विठ्ठल सुद्धा गरज नाही, त्यांच्या क्रियेमध्ये उपदेश असतो. जयाचे लिले माझी नीती जियाली असे. त्यांच्या प्रत्येक क्रिया सुद्धा उपदेश असतो. म्हणून संत जर बोलत नसतील ना तरी त्यांच्या सहवासात राहा. आमचे गुरुवरी म्हणत असतात, संत भांडत असतील तरी त्यांच्या सहवासात राहा. तुम्ही म्हणाल संत भांडतात का? कधी कधी भांडावं लागतं प्रसंग विशेष.
भांडत असतील तरी त्यांच्या सहवासात राहावं. का? कसं भांडायचं कळतं. विठ्ठल म्हणून संतांची क्रिया ते स्वामी अखंडानंद सरस्वतीने एक दृष्टांत सांगितलं. एक मनुष्य होता आणि तो एका साधूच्या भेटीला जायला निघाला. जाता जाता रस्त्यामध्ये घर लागलं. त्या घरामध्ये घराच्या बाहेर एक असा पिंजरा अडकवलेला होता आणि पिंजऱ्यात एक पोपट होता. तो पोपट बोलायला लागला, बाबा तू दादा तुम्ही कुठं चालले? म्हटले मी एका साधूच्या भेटीला चाललोय. कशा करता? म्हटले माझे काही प्रश्न विचारायचे आहेत म्हणून चाललोय. मग माझा एक प्रश्न त्यांना विचारताल का? म्हणजे कोणता? त्यांना विचारून या मी या पिंजऱ्यातून कधी सुटणार आहे म्हटले. विचारतो म्हटले. माझा प्रश्न विचारायचा आहे, तुझा विचारायला जातो. म्हणून गेला तो बाबा. गेल्यानंतर साधूला नमस्कार केला. महाराज मला काही माझे पारमार्थिक प्रश्न विचारायचे, पण येत असताना एका पोपटाने प्रश्न विचारला, मी पिंजऱ्यातून कधी सुटणार आहे? महाराजांनी तो प्रश्न ऐकल्याबरोबर महाराजांचे डोळे झाकले गेले. महाराज थोडेसे मागे पडले. पडल्यानंतर ह्याला असं वाटलं आज आपण प्रश्न विचारायला आलो. महाराजांची तब्येत बिघडली. महाराजांना उचललं, उठून बसवलं, पाणी वगैरे आणून दिले. म्हटले महाराज तुमची आज काय तब्येत बरोबर नाही, माझा प्रश्न विचारायचा आहे, तो उद्या विचारतो. गेला घरी. घरी जात असताना पोपट म्हटला, काय झालं माझ्या उत्तराचं प्रश्नाचं? म्हटले बाबा आज महाराजांची तब्येत बरोबर नव्हती, उद्या मी परत जाणार आहे, तेव्हा तुझा पहिला प्रश्न विचारेल. बरं बरं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी गेला. महाराजांना विचारलं माझा प्रश्न विचारायचा, पण अगोदर पोपटाने विचारले मी या पिंजऱ्यातून कधी सुटणार आहे. महाराजांनी डोळे झाकले. महाराज परत पहिल्यासारखे पडले. तर म्हटलं काल तब्येत बरोबर नव्हती आणि आज काय झालं परत? ज्या अर्थी हा प्रश्न विचारला का महाराजांची तब्येत बिघडते, त्या अर्थी या प्रश्नात काहीतरी गडबड आहे. महाराजांना परत उठवलं, पाणी पाजलं आणि सांगितलं महाराज मी उद्या येतो, मी उद्या माझा प्रश्न विचारतो. आणि त्याने मनात निश्चय केला आता या पोपटाचा प्रश्न विचारायचा. जाताना रस्त्यामध्ये परत पोपट भेटला. काय झालं माझ्या प्रश्नाचं? ए बाबा तुझा प्रश्न विचारू नको. का बरं? अरे तुझा प्रश्न विचारला का महाराजांची तब्येत बिघडते. बिघडते म्हणजे काय होतंय नेमकं? म्हटलं महाराज डोळे बंद करतात, हातपाय ढिले करतात आणि पडतात. तर पोपट म्हटला मग महाराजांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं की हो? दिलं. मला तर काहीच कळलं नाही. तुम्हाला नाही कळलं पण मला कळलं. म्हटलं काय कळलं? म्हटलं तुम्ही जरा बाहेर उभे राहा बाजूला. आणि पोपटाने काय केलं, जसं महाराज करतात तसं केलं. म्हणजे डोळे बंद केले, हातपाय ढिले केले आणि पिंजऱ्यातल्या पिंजऱ्यात पोपट पडला. मालक आला आणि त्याला असं वाटलं पोपट गेला. आता मेलेलं कोण ठेवलं पिंजऱ्यात? पिंजऱ्यात अडकले ना पोपट, सगळे वळवळ करतात म्हणून आहेत. विशेष करून रिटायर पोपटांच्या करता उपदेश आहे बरं का. लक्षात घ्या, महाराज काही बोलले नाहीत, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. त्यांच्या क्रियेमध्ये उपदेश असतो. हा अखंडानंदाने हा जो उपदेश दिलेला आहे, ही जी गोष्ट सांगितली ती जड भरताच्या चरित्रात सांगितली. म्हटले ज्याला मुक्त व्हायचं आहे ना त्याला बाहेर मारावं लागतं. विठ्ठल जेवढे तुम्ही गुण दाखवणार तेवढे तुम्ही बद्ध होणार व्यवहारामध्ये कधी कधी. म्हणजे पुढची अवस्था आहे. आता हे सगळ्यांनाच हे लागू आहे असं नाही. मुक्त झाल्यानंतर सुद्धा एखादा गुण दाखवू शकतो. म्हणून कशा करता मी सांगितलं, संत चरण रज लागता सहज सहज शब्दासाठी मी बोललो. वासनेचे बीज जळून जाय. वासनेचं बी जळून जातं म्हणतात. आता ही वासना म्हणजे काय हो नेमकं? कशाला म्हणायचं वासना? फार शास्त्री सांगत नाही तुम्हाला, सोपी व्याख्या सांगतो. वासना काय कशाला म्हणायचं आणि इच्छा कशाला म्हणायचं? आमच्या गुरुवारी सांगत असतात कुरेकर महाराज, इच्छा वेगळी आणि वासना वेगळी. पूर्ण होते ती इच्छा, कधीच पूर्ण होत नाही ती वासना. अज्ञानपूर्वक असते ती वासना, ज्ञानपूर्वक असते ती इच्छा किंवा आवड. आपल्याला आवश्यक आहे ते असावं वाटणं इच्छा, आणि आवश्यकता नसताना सुद्धा असावं वाटणं ही वासना आहे.
कळलं का नाही कळलं? अजून सोपं करून सांगतो. आमचे गुरुवरी दृष्टांत सांगत असतात, भूक लागल्यानंतर जेवावं वाटणं इच्छा का वासना? बोला सगळ्यांनी. भूक लागल्यानंतर जेवावं असं वाटणं इच्छा का वासना? इच्छा. आणि जेवल्यानंतर तंबाखू खावं वाटणं तहान लागल्यानंतर पाणी प्यावं असं वाटणं इच्छा. आणि भलतं तर प्यावं असं वाटणं. आपल्याला कपडे असावे वाटणं इच्छा आहे. प्रत्येकाची इच्छा आहे कपडे असावे वाटणं. पण किती कपडे असले तरी दुसऱ्याचं बघितलं की तसंच आपल्याला असावं वाटणं. एक बहादर मला म्हटलं, महाराज 365 दिवसाचे 365 ड्रेस शिवले फाकड्याने. चांगली गोष्ट आहे म्हटलं. मेल्यावर सरपण आणायचं कामच ठेवलं नाही. विठाल विठाल त्या ठिकाणी माणसाच्या जीवनात जे दुःख आलेलं आहे ते इच्छेमुळे का वासनेमुळे? तैशी तृष्णा वाढलिया मग मेरू हे हाता आलिया, मेरू हे हाता आलिया तरी म्हणे एखाद्या दारू नाही ओळगो. ही वासना जीवाला दुःख देते. मी एका ठिकाणी वाचलं, मला खूप आवडलं बघ त्या अखंडानंदच्या ग्रंथात. त्यांनी असं लिहिलं होतं, ते म्हटले माणसाला जेवायला मिळत नाही म्हणून दुःख नाही. ऐका बरं का नीट. किती लोक असे आहेत की ज्यांना जेवायला मिळत नाही म्हणून दुःख आहे? हात वर करा. जेवायलाच नाही कोणीच नाही. सगळे काही ना काही व्यवस्था देवानी प्रत्येकाची केलेली. भाजी भाकरी असेल, कोणाचं पंचपक्वान्न असेल. जेवायलाच नाही म्हणून दुःख नाही, अमुकच जेवायला पाहिजे म्हणून दुःख आहे. कळलं का? हे वासनेचं दुःख आहे. कपडेच नाहीत म्हणून दुःख नाही, अमुकच कपडे पाहिजेत म्हणून दुःख आहे. आपलं वारकऱ्यांचं साधं खेडेगावात अजून चांगलं आहे बरं का. तुम्ही जरा थोडं हाय सोसायटीत जाऊन बघा, त्यांना ब्रँडचं लागतं. ब्रँड कळतं ना तुम्हाला? हो. चप्पल घ्यायची तरी सुद्धा हा. ते वारीमध्ये मी सहज एका माणसाने मला बूट आणून दिला आणि मी आपलं कुठेही तो काढून ठेवायचो. ते म्हणले, हो महाराज असा कसा बूट काढून ठेवतो कुठेही तुम्ही? म्हणलं काय झालं? आम्ही अनेक वेळा काढतो, जातात बूट. अहो महाराज 10,000चा बूट आहे म्हटले. म्हटलं कशाला असला आम्हाला दे बाबा. विठाल विठाल मी ब्रँड शिवाय घेत नाही. तो स्केचर्सचा बूट आहे म्हटलं. आपल्याला अजून माहिती नाही, चांगलं आहे ते. कशा करता मी सांगतोय, वासना जीवाला दुःख देते. वासना खूप वाईट. वासना जिवंत असतानाच दुःख देते असं नाही, वासना स्वप्नात दुःख देते. ज्ञानोबराय बोलतात, नवल ऐके धनुर्धरा कैसा वासनेचा संसारा देहा होऊने दे उजगरा परी सुख दुःखे भोगी. स्वप्नात काय काय माणसं दुःखी होतात. एखाद्याला घाम येतो, काय झालं बाबा? म्हणजे वाघ माग लागला. कुठं? स्वप्नात. विठाल विठाल वासना माणसाला जन्म घ्यायला लावते. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्म घेणे लागे
अनेक उदाहरणं सांगता येतील. घड्याळ आपलं पुढे गेलेलं आहे, मी उदाहरणं सांगत नाही. वासनेमध्ये 3 प्रकार आहेत: देहवासना, लोकवासना, शास्त्रवासना. देहवासनेत आणखीन 3 प्रकार आहेत: आयुष्य वासना, आरोग्य वासना, सौंदर्य वासना. आयुष्य वासना असते माणसाला, मी भरपूर दिवस जगावं, पण प्रत्येकाचं आयुष्य ठरलेलं आहे. माणसाला भरपूर दिवस जगावं असं वाटतं, हे देहवासनेमुळे प्रकार. मी आत्मा आहे असं जर कळलं असतं तर त्याला जास्त जगावं का कमी जगावं वाटणार नाही, कारण आत्मा काय आहे? नित्य आहे. मी देह आहे असं वाटतं म्हणून मी जास्त दिवस जगावं वाटतं. देहवासना आहे, आयुष्य वासना आहे. आरोग्य वासना, मी कधी आजारीच पडू नये. पण शरीर आहे, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार नाही अपवित्र शरीर. सौंदर्य वासना आहे, मी कायम सुंदर दिसलं पाहिजे, चांगलं दिसलं पाहिजे. पण काही काही माणसं काळं झालं तर, पांढरं झालं तर ते परत काळं करून टाकतात. करा, मी म्हणत नाही करू नका बरं का, पण जाणून करा हे पांढरं आहे म्हणून. सौंदर्य वासना, लोकवासना, लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं. पण किती चांगलं, 4 चांगलं म्हणणारे असले तर 1 वाईट म्हणणारा असतोच. म्हणून माणसाने आपलं चांगलं वागत राहावं, करत राहावं, लोकांच्याकडे जास्त लक्ष देऊ नये. आमचे वैकुंठवासी गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर होते. त्यांना कीर्तनात कोणी फोटो काढलेला आवडत नव्हता. एका माणसाने त्यांचा फोटो कीर्तनात काढला. कीर्तन झाल्यावर त्याला बोलून घेतलं, रागवले, कशाला काढला रे माझा फोटो? म्हणजे हो, तुम्ही गेल्यानंतर तुमचं ध्यान करायला असू दे की आम्हाला फोटो. मामासाहेब रागवले, म्हटले मूर्खा, जन्मभर मी अभ्यास केलाय, हे मड म्हणजे मी नाही, कशाला मला त्यात घालतो? विठ्ठल विठ्ठल. आत्मा आहे, मी देह नाही, आणि परत मला त्याच्यात कशाला घालतोस तू? म्हणजे त्यांना लोकवासना नाही, देहवासना नाही, शास्त्रवासना नाही. संतांच्या सहवासात गेलं की वासना जातात असं नाही, वासनेचं बीज जातं. काही कधी कधी वासना गेल्यासारख्या वाटतात, परंतु बीज शिल्लक असतं. एखादा मुलगा लहानपणी म्हणतो आपल्याला विवेकानंद व्हायचंय, आपल्याला लग्न करायचं नाही, असं करायचंय, तसं करायचं, याव करायचंय. आणि 16, 17, 18 सुरू झालं म्हणतो बघा ना लवकर. म्हणजे लहानपणी वासना नव्हती, पण बीज शिल्लक होतं. एखाद्या माणसाला झोप लागली, झोपेत वासना आहे का? झोपेत एखादा मनुष्य झोपला असेल, ज्ञानोबराय म्हणतात, निद्रिताच्या उशासी सर्पतस तैसी उर्वशी तैसी स्वरूपस्थासी देही द्वंद्वे. स्वरूपस्थ पुरुषाला देहाची द्वंद्व कशी असतात हे सांगताना ज्ञानोबराय म्हणतात, झोपला ना मनुष्य, इकडे उर्वशी असू दे आणि इकडं साप असू दे, काही त्याला वाटत नाही, कारण वासना नाही त्याला. पण वासना नसली तरी वासनेचं बीज आहे. जाग झालं की सगळं येतंय परत. विठ्ठल विठ्ठल. वासनेचं बीज आहे अज्ञान. अज्ञानामुळेच वासना तयार होतात. ज्ञानोबारांनी फार सुंदर सांगितले, आता थोडी ऐशी गोठी सांगिजेल परेशी, जे अहंकार तनुशी वालप पडले, मग इच्छा हे कुमारी झाली, ते कामाच्या तारुण्य आली, ते तद्वेषेशी मांडिली वराडिक तया, दोहोस्तव जन्मला द्वंद्व मोह जाहला, तो आज्याने वाढविला अहंकारे, तेने भूते भांबावली, मग संसाराच्या आडवा माझी पडली, मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी. सगळ्याला कारण जर काय असेल तरी वासना आहे. मग संतांच्या सहवासात गेले की संत जे असतात ते ज्ञान देतात. ते ज्ञान पैगावरवे जरी मनी अथी आणावे, संताया वजावे सर्वस्वशी, जे ज्ञानाचा पुरवठा तेता सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी तनु मनु जीवे, चरणाशी लागावे अगर्वता करावे, मग अपेक्षिता पुले तेही सांगतील पुसिले, जेने अंतकरण बोधले संकल्पा नाही. संतांच्या सहवासात गेलं ज्ञान प्राप्त होतं, अज्ञान जातं. आणि अज्ञान एकदा का गेलं, मग राम नामे उपजे आवडे,
आळंदीला एक प्रसिद्ध गायक होऊन गेले. मला वाटतं तुम्ही बघितले असतील जनार्दन महाराज, दोंदेकर. त्यांचे शिष्य आहेत ते दोघं. हा, शिष्य आहेत ते दोघं दोंदेकर त्यांचे. त्यांची चाले बरं काय. ते माऊलीच्या मंदिरामध्ये एक भजन करायचे, जय जय ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात. ते भजन करायला लागल्यानंतर त्यांच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी यायचं. वा. त्यांचा एवढा अधिकार होता. एकदा पुण्यामध्ये बालगंधर्वला भीमसेन जोशींचं गायन होतं आणि गायनाकरता भीमसेन जोशींनी त्यांना बोलवलं. हे आळंदीत राहायचे, आपला पायजामा घालायचे, साधे कपडे घालायचे, पिशवी घेऊन गेले. बालगंधर्व मंदिरात कोणीच त्यांना येऊ दे ना आतमध्ये. एवढा साधा मनुष्य, लोक कपड्यावर जातात ना. ते त्या दरवाज्यावर उभे राहिले, म्हणजे त्या भीमेला सांगा दोंदेकर आलाय म्हणून. ते स्टेजवर भीमसेन जोशी बसले होते, त्यांनी यांचा आवाज ऐकला, ते स्वतः धावत आले, म्हटले गुरुजीला हात सोडा. विठ्ठल विठ्ठल संतांच्या सहवासात गेल्यानंतर पुढं काय होतं? मग राम नामे उपजे आवडी. मग आपल्या जीवनामध्ये राम नामाची आवड निर्माण होते. जोपर्यंत वासना आहेत ना, तोपर्यंत वासनेचा परमार्थ असतो. आणि संतांच्या सहवासात गेलं की वासनेचा परमार्थ संपतो आणि आवडीचा परमार्थ सुरू होतो. लक्षात ठेवा, आपला परमार्थ हा वासनेचा नको, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ह्याच्यासाठी परमार्थ. सुरुवातीला ठीक आहे, पण आपला परमार्थ आवडीसाठी पाहिजे. कशासाठी वारी करता? आनंदासाठी. कशासाठी भजन करता? आनंदा करता. विठ्ठल आवडीचे, रामनामाची आवड निर्माण होणं खूप महत्वाचं आहे. हे रामनामाची आवड निर्माण होणं अवघड आहे. पण ज्ञानोबाराय म्हणतात, जयाचे वाचे पुढे भोजे, नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्री ओळखीचे एक वेळ. मला नेहमी एक प्रश्न पडतो, मी तुम्हाला विचारतो बरं का, परीक्षा म्हणून नाही बरं का, आपलं सहज विचारतोय. राम नाम सोपं आहे का अवघड आहे? पुढे बसलेल्यांना राम नाम सोपं आहे का अवघड आहे? देवाचं नाव घेणं सोपं आहे का अवघड आहे? बरं बोला. सोपं. जे म्हणतील सोपं आहे त्यांना मी विचारणार आहे, तुम्ही किती घेता हो? बरं का, कारण मी स्वतःच घेत नाही, सांगतो मला. मी 1 तास रामनामावर प्रवचन करू शकतो, करतोय, कीर्तन करतो, पण माझ्याकडून नामस्मरण होत नाही. काही ना काही विघ्न येतं. देवाचं नाव घ्यायला सोपं आहे, पण यायला अवघड आहे. विठ्ठल राम नाम येण्याकरता फार पुण्य पाहिजे. जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामोग्री, तरीच नाम ज्योती येईल श्रीरामाचे. जन्मोजन्मांतरी नाम सोपं नाही बरं का. नाम खूप श्रेष्ठ आहे, परंतु नामाचं महात्म्य आपल्याला कळत नाही, मूल्य आपल्याला कळत नाही. त्या तुलसी रामायणामध्ये सुरुवातीला नाम रामायण आलंय. तुलसीदास महाराज म्हणतात, नाम म्हणजे रत्नासारखं आहे, पण रत्न कळण्याकरता मनुष्य रत्न पारखी लागतो. आपण सगळी गाजर पारखी माणसं आहे, रत्न पारखी नाही. रत्न पारखी कोण म्हटले? पहिले रत्न पारखी गणपती बाप्पा. म्हणून गणपती बाप्पा सतत रामनाम घेतात, म्हणून त्यांचा पहिला पूजेचा मान आहे. तुलसीदास महाराजांचे दोहे आहेत, चौपाई आहेत. महिमा जासु जान गण राव, प्रथम पूजियत नाम प्रभाव, मंगल भवन अमंगल हारे, द्रव
चिर बिहारी. पहिले रत्न पारखी गणपती बाप्पा, दुसरे रत्न पारखी भगवान शंकर. भगवान शंकर सुद्धा सतत रामनाम घेतात बरं का. आपल्याला सगळ्यांना कथा माहिती आहे. देव आणि दानव यांनी समुद्राचं मंथन केलं. पहिलं हालाहाल विष निघालं. विष निघाल्यानंतर देवही पळून जायला लागले, दानवही पळून जायला लागले. भगवान म्हटले थांबा थांबा, का पळता? म्हटले देवा तुम्ही म्हटले होते अमृत निघणार आहे म्हणून आम्ही मंथन करायला आलो, हे भलतंच निघालं. भगवान म्हटले ज्याला अमृत पाहिजे ना पहिलं त्याला विष सहन करावं लागतं. सुखाचं अमृत पाहिजे का पहिलं दुःखरूपी विष सहन करावं लागतं. पळू नका, हे विष घ्या आणि भगवान शंकरांकडे जा. ते विषाचा कलश घेतला आणि भगवान शंकराकडे गेले कैलास पर्वतावरती. लांबूनच पार्वती मातेने पाहिलं. धावत पळत पार्वती माता भगवान शंकराकडे गेले. म्हटले देवा अमृत मंथन झालं वाटतं, आपला वाटा घरपोच आला वाटतं घरी. भगवान शंकर हसले. म्हटले अगं पार्वती खरंच जर अमृत निघालं असतं ना तर यांना आपली आठवण झाली नसती. हे विष निघाले म्हणून आपल्याकडे आले, पण काय हरकत नाही आपण विष घेऊ. भगवान शंकरांनी विष घेतलं असं म्हणतात, पण ते विष जे होतं ते हालाल विष होतं. दाह व्हायला लागला सगळा. म्हणून डोक्यावर गंगेला बसवलं तरी दाह व्हायला लागला, चंद्राला बसवलं तरी दाह व्हायला लागला, गळ्यामध्ये साप बांधले तरी दाह व्हायला लागला. शेवटचा उपाय भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय पारखी हनुमंतराय. हनुमंतराय सुद्धा सारखं भजन करतात बरं. श्रीराम जय राम जय जय राम. एकदा राम प्रभू आले तरी सुद्धा हनुमंतराय भजन करत होते. अरे मी आलोय आता माझं भजन कसं करतो. हनुमंतराय म्हणले देवा तुमच्यापेक्षा तुमचं नाम श्रेष्ठ आहे. त्वया एका तारिता अयोध्या नामनाच भुवनत्रयम. तुमच्यापेक्षा नाम चांगले माझे कंठी राहो भले. चौथे रत्न पारखी वाल्मिक ऋषी. अशी कितीतरी रत्न पारखी आहेत बरं का देवाचं नामस्मरण. तुलसीदास महाराजांनी नाम रामायण लिहिलंय. ते म्हणले तुमच्या रामाने काय काय केलं मला सांगा, मी देवाच्या नामाने त्याच्यापेक्षा जास्त कसं केलं हे सांगतो. काय काय केलं रामाने त्यांनीच सांगितलं. राम एक तापसती तारी, नाम कोटी खलु कुमती सुधारी. ना रामाने फक्त एका अहिल्याचा उद्धार केला, पण आमच्या नामाने तुमच्या आमच्या कोट्यवधी बुद्धिरूपी जड झालेल्या अहिल्या त्यांचा उद्धार केलाय. रामप्रभूंनी एकच रावण मारला, पण नामे ही तारिले कोट्यानु हे कोटी. नामेची वैकुंठी बैसविले. वाल कोळी महाचारी, वाल कोळी महाचारी, नामे तारिला निर्धारी, नामे तारिला निर्धारी. अरे घेता नाम, घेता नाम, घेता नाम, घेता नाम विठोबा.
नामस्मरण घ्यायचंय बरं का. मग राम नामे उपजे आवडी. आणि एकदा का रामनामाची आवड झाली की मग माणसाच्या जीवनात सुख घडो घडी वाढो लागे. सुख वाढायला लागतं. एक सुख असं आहे ते कमी कमी होतं. एक सुख असं आहे की ते कमी होत नाही वाढतही नाही. आणि एक सुख असं आहे ते नुसतं वाढत राहतं. विषयाचं सुख कमी कमी होतं. ब्रह्मसुख जसं आहे तसंच राहतं. पण ज्ञानोत्तर भक्तिप्रेमाचं सुख निघे उतार चढते. संतांच्या सहवासात नामाचं सुख असं वाढत वाढत जैशी वर्षा काळे सरिता. आणि एकदा का सुख वाढलं की त्याची चिन्ह सगळी चेहऱ्यावर दिसायला. कंठी प्रेम दाटे नयन नीर लोटे. कंठी प्रेम दाटे नयन नीर लोटे. प्रेम दाटे नयन नीर लोटे. कंठी प्रेम दाटे नयन नीर वाढलं की चेहऱ्यावर दिसतं. आत काय काय चाललंय चेहऱ्यावर दिसतं बरं का. कोण कोण कीर्तन ऐकते ते चेहऱ्यावरून कळतं. कोणाकोणाला कीर्तन आवडतं हे सुद्धा चेहऱ्यावरून कळतं. काही काही ठिकाणी आम्ही जातो, समोर बसलेली माणसं अशी असतात, त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं की असं वाटतं हातात पोचून आले का काय कोणाला. इथं नाही तसं कोणी बरं का. आता हसले. प्रसन्न चेहरा असला पाहिजे ना. कीर्तन करायला दडपण येतं. काय बोलावं आता यांच्या समोर. राम नाम वाढलं की काय होतं पुढं. कंठी प्रेम दाटे. अष्ट सात्विक भाव सांगितले शास्त्रामध्ये बरं का. कंठ दाटून यायला लागतो. आपोआप कीर्तन ऐकलं कंठ दाटून येतो. देवाचं दर्शन घेतलं कंठ दाट. एखादा महात्मा भेटला कंठ दाटून येतो. समजायचं आता आपला परमार्थ वाढायला लागलाय. डोळ्यातून अश्रू यायला लागतात आनंदाचे. अंगावर रोमांच येऊ लागतात. 8 प्रकारचे भाव सांगितलेले. परमार्थात उन्नती झाल्याचं लक्षण आहे. एक फार मोठे भागवतकार होऊन गेले महात्मा डोंगरीजी महाराज. ते म्हणायचे, जीव संसार के लिए रोता है, जीव पुत्र के लिए रोता है, जीव पत्नी के लिए रोता है, जीव धन के लिए रोता है. जिस दिन जीव भगवान के लिए रोएगा उसका बेड़ा पार हो जाएगा. विठ्ठल तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परिपतिष्ठे पूर्व पुण्य. मग राम नामे उपजे आवडी. सुख घडोघडी वाढो लागे. म्हणून आता नुसतं रामनामाबद्दल सांगणं सोडा, करायचंय आपल्याला. बघू आता कोण किती नामस्मरण करतंय बरं का. सगळ्यांनी नीट बसा. पुरुष मंडळी, टाळकरी मंडळी सगळी माझ्याबरोबर म्हणतील. आणि या माता भगिनी आहेत ना, या मागून म्हणतील. पुरुष मंडळी सगळे हातवर करून म्हणतील, टाळी वाजवून बरं का. माता भगिनी सुद्धा टाळ्या वाजवतील, पण नंतर म्हणतील. कोणाचा आवाज जास्त येतोय आपल्याला बघायचंय. पुरुष मंडळी म्हणताना फक्त पकवाज वाजेल. माता भगिनी म्हणताना पकवाज वाजणार नाही. विठोबा रखुमाई, आवाज हो.
बघो मटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढो लागे ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली द्वारा माऊली ज्ञानेश्वर माऊली आपली वेळ संपलेली आहे आणि म्हणून मी या ठिकाणी थांबलो आहे. आज या ठिकाणी आपल्या गावाचं नाव काय? नांदिवली गावामध्ये वैकुंठवासी परमपूज्य ब्रह्मभूत निगमानंदजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आदरणीय परमपूज्य जनार्दनजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने महाराजांनी लावलेलं हे इवले शिरोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. या ठिकाणी खूप आनंद उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. आजचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी मी फक्त पत्रावळी वाढायचं काम केलं आहे. उद्यापासून तुम्हाला भोजन मिळणार आहे. पक्वान्न येणार आहेत. हो, पक्वान्न आहे, त्याच्यामध्ये थोडीशी भजे आहेत, चटक चुटक आहे. उद्यापासून सगळं आहे तुम्हाला. आळंदीला आम्ही ज्या संस्थेमध्ये शिकलो, महाराजजी सुद्धा संस्थेमध्ये शिकले. सद्गुरू जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था आहे. आपल्याला सगळ्यांना संस्थेविषयी माहिती आहे. महाराजांनी 108 वर्षापूर्वी संस्था काढली. संस्थेतून जवळजवळ 5,000च्या वर कीर्तनकार तयार झाले. विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकांना पगार नाही. याच तत्वावर संस्था कार्य करते. पंढरपूरला सुद्धा संस्थेची शाखा आहे, जिथे 7वी ते 10वीतली मुलं शिक्षण घेतात. तिथे विद्यार्थ्याला फी नाही. दिवसभर मुलं शाळेत जातात, संध्याकाळी त्यांना शिक्षण दिलं जातं, पारमार्थिक शिक्षण. तेव्हा अशी संस्था आहे. आपण नेहमी या संस्थेवर प्रेम केलं पाहिजे. जेव्हा जेव्हा संस्था आपल्याला हाक मारील महाराजांच्या माध्यमातून, आपण त्या ठिकाणी कोणतंही काम करण्याकरता, सेवा करण्याकरता उभं राहिलं पाहिजे, हे आपल्याला विनंती करतो. माझी सेवा संपवतो. चाल म्हणायची असतील म्हणा. हरिभक्तीपरायण गणेश महाराज नावडे आणि अर्जुन गिरे. उठू नका. हॅलो 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 बेस बेस कमी करा त्याचा. हॅलो, कुणीही उठू नका. आणि गावातले स्वयंसेवक मंडपाच्या बाहेर उभा राहते. लोकांना थांबवा. पुढची मंडळी उठू नका. गावातले तरुण मंडळ. तुका म्हणे साधन सुलभ गोम